बोल दादा, काय नाव तुझं? माझे विजय जगन्नाथ पाटील, कुठे राहतो? बामणे, तालुका शिंदेगड, जिल्हा धुळे. बर, कशासाठी आला माझ्याकडे तू? दारू सोडण्यासाठी. कितवा महिना आहे आता? तिसरा महिना आहे. किती दारू प्यायचा? अनलिमिटेड दारू प्यायचं. अनलिमिटेड म्हणजे दारू म्हणजे आयुष्यात भरपूर हे होता. तू म्हणायचा ना की मी माझ्या इतकी दारू कोणी कोणच प्यायचं? प्यायचं ना दारू, मग रात्री दिवस. रात्रंदिवस. किती क्वार्टर प्यायचा? ऑर्डरचा लिमिटच नाही होता आता. गाडीवर जिकडे गेलो का तिकडे दारू, तिकडे गेलो का तिकडे तेवढं सर्वांकडे दारूच होती ना. काय काम करत तू? गाडी चालवतो, ड्रायव्हिंग. ड्रायव्हिंग. बरं, मग आता सोडली का? सोडले म्हणजे आता एक घोट पण नाही, पेणारच नाही. जो बी जर पिल ना तो समजायचंच काम नाही. म्हणजे काय? चाललाच जाईल म्हणजे दारू मध्ये विषयच होत नाही की पिल बुवा असं व्यक्ती पेणारच नाही. इच्छा नाही होत तुझी आता? इच्छा होतच नाही. आणि असं कोण सांगितलं ना ते पण पेणार नाही तो. चांगलंय चांगलंय. त्यामुळे म्हणजे दारू आज शेजारी पिल पण तो पेणार नाही, असं एवढं मी माझी गॅरंटी. म्हणजे तुझा अनुभव आहे हा अनुभव सगळा आहे. माझा? हा, पूर्ण अनुभव आहे माझा. ताई, तुम्हाला कसं वाटतंय हो? मला पण एकदम रिलॅक्स वाटतंय आता. आधी कसं वागायचा हा? आधी आधी आमच्या घरात रोज भांडण व्हायचे. आता तर घराला शांतताच लागली पूर्ण. रोज भांडणं करायचा? रोज भांडण म्हणजे असं नाही दारू चालूच पिऊन. राहायचं कुठूनही. असं म्हणजे दारू पिऊन लहान यायचं मोठ्या नाही. गोष्टीवरून भांडण. असं. आता हा, एकदम खरी बात शांतता आहे. लागली माझ्या घराला. डॉक्टर भेटले म्हणजे मला देव भेटले. चांगले चांगले. सर्व भरपूर पण ज्या व्यक्तीने एका खरं महिन्यात करायला रिझल्ट पाहिजे. लागला. पहिल्या महिन्यापासूनच हा. पूर्ण हे. एका इंजेक्शन एका ट्रीटमेंट मध्येच फरक पडला. ओके, सगळं बंद झालं आता, तसं काहीच नाही. चांगलंय. चांगला राहता इथून. बिलकुल. आता आमच्या घरात म्हणजे 3 महिन्यापासून भांडण पण नाही हो, काही टेन्शन नाही. ते दारूमुळेच भांडणं व्हायचे. हा. हो, म्हणजे भांडण म्हणजे असंच कारण गाडीवर असं ना, कुठल्याही राहणं. गोष्ट ओढून आणायच्या त्याच्यावर करायचे भांडण. असं होऊन जायचं. असं होतं. दारूमुळेच भांडणं व्हायचे. हो, दुसरं काही नाही. चालेल चालेल, ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.